नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल. सो मंडळी, हा माझ्या बेडरूमच्या खिडकीतून दिसणारा व्ह्यू आहे. सर्वीकडे हिरवळ, जितकं दूर बघाल तितकं दूरपर्यंत फक्त हिरवळ आणि हिरवळच दिसते. आणि सकाळी सकाळी छान अशी डोळ्याला सुकवणारी हिरवळ बघितली ना, पूर्ण दिवस खूप फ्रेश जातो. खूपच सुंदर व्ह्यू दिसतो इथनं. सोबतच पक्ष्यांचा किलकिलाट, सोबत कोंबड्याचं आरवणं, खूप छान छान आवाज येतात इथनं. आणि हवा तर इतकी छान येते, खूप मस्त वाटतं. म्हणजे माझ्या बेडरूममध्ये सतत हवा खेळती राहते, कारण इकडनं बेडरूमची खिडकी आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला बेडरूमचं दार आहे आणि त्याच्यासमोरही खूप मोठं असं झाड आहे, त्यामुळे सतत हवा खेळती राहते. सोबतच ऊनही व्यवस्थित येतं आणि लाईट पण भरपूर येतो. बघा, ही माझ्या बेडरूमची खिडकी आहे. इथनं हे समोर जे झाड आहे त्यामुळे सतत हवा येते आणि हे खूप उंच झाड आहे. मी 5व्या मजल्यावर राहते, तरी पण बघा या झाडाचा शेंडा हा बरोबर 5व्या मजल्यापर्यंत आहे, त्यामुळे खूप छान हवा येते. सोबत यावर खूप सारे पक्षी येऊन बसतात, त्यामुळे तर आणखी त्यांचा आवाज, सोबत छान हवा आणि सावली राहते, यामुळे तर खूप छान वाटतं. आणि फायनली सकाळी सकाळी ही माझं हॅपी प्लेस. रोज सकाळी उठल्याबरोबर माझं हे काम असतंच. बेडरूमची खिडकी उघडते, त्यानंतर त्या गॅलरीमध्ये जाते 5 मिनिट, नंतर माझ्या हॅपी प्लेसमध्ये येऊन बसते थोडीशी. पण सध्या तर हॅपी प्लेसची अशी अवस्था झालेली आहे, कारण ऊन भरपूर येतं. आता समोरची बिल्डिंग जी तुम्हाला दिसते ना, तिथे बघा सकाळचं छान कोवळं ऊन येतं. जास्तीत जास्त 11 वाजेपर्यंत त्या बिल्डिंगवर ऊन राहतं आणि त्यानंतर 12 नंतरचं जे कडक ऊन असतं ते आमच्या बिल्डिंगवर येतं, आमच्या गॅलरीमध्ये येतं. त्यामुळे माझ्या गॅलरीमधले झाडांचं रक्षण करण्यासाठी या गरमीपासनं, या उन्हापासनं मी सर्व झाडं एका साईडला केलेली आहेत, जवळजवळ ठेवलेली आहेत, की ज्यामुळे त्यांना एकमेकांची आर्द्रता मिळेल. त्यामुळे माझ्या गॅलरीचा लुक थोडासा आता चेंज झालेला आहे, पण तरीसुद्धा खूप छान वाटतं. आणि हे माझं खूप सुंदर वंडरड्यूचं प्लांट बघा, हे थोडंसं खराब झालं उन्हामुळे. आणि या हनीबी कावर तिरपी बघते आहे, तर आधी हिला सरळ करते. आणि ही हनीबी वेस्ट प्लास्टिक बॉक्सपासूनच बनवलेली आहे मी, पण खूप छान दिसते गॅलरीमध्ये. आणि हा पिहूचा छोटासा बॉल. आणि ही माझी छान अशी गॅलरी. सकाळचे 5 मिनिट जरी मी माझ्या गॅलरीमध्ये घालवले ना, तर माझा संपूर्ण दिवस म्हणजे मूड खूप छान राहतो, फ्रेश राहतो. आणि घरात पण छान यामुळे थंडी थंडी हवा येते. सोबतच डोळ्यांनी आपण जेव्हा ही हिरवळ पाहतो ना, डोळ्यांना पण खूप शांती मिळते. आणि हे माझं बघा किती सुंदर ट्रँगल हार्टचं प्लांट, ही नवीन ग्रोथ आहे आणि किती चमकदार, किती छान लिव्ज आहेत. आणि हे जे खालचे आहेत ही जुनी ग्रोथ आहे. आता पावसाळा लागला की हे सर्व मी काढून टाकेल. आणि उन्हाळ्यात आमच्याकडे बघा किती जास्त डस्ट येते, की स्टाईलवर इतकं जास्त म्हणजे डस्ट साचलेली असते की त्यावर आपण आपलं नावसुद्धा लिहू शकतो. आणि असा कार्टूनपणा सकाळी सकाळी मी बऱ्याचदा करते बसल्या बसल्या. तर बोट बघा, तुम्हाला दिसत असेल किती जास्त काळं येते. आता मला हे सर्व क्लीन करायचं आहे. त्याआधी झाडून घेते आणि झाडांना पाणी देते आणि नंतर मग इतर कामांना सुरुवात करते. कारण ही डस्ट जर मी आता स्वच्छ केली नाही ना, तर मुलं उठले की सरळ गॅलरीमध्ये जातात, गॅलरीतले पाय आतमध्ये आणतात आणि संपूर्ण घर माझं काळं होते. त्यामुळे मुलं उठायच्या आधी मला हे कामं करणं खूप जास्त गरजेचं असतं. तर मी आता आधी झाडांना छान पाणी देऊन देते, सोबत स्प्रे करते आणि त्यानंतर पुसून घेते एकदा. म्हणजे कसं गॅलरी क्लीन असली की घर क्लीन करायला सोपी जाते आणि पुन्हा घाण होत नाही. आणि हे बघा, छान माझं कॅक्टसचं एक प्लांट आहे, पण माहीत नाही पाणी देताना असं अगदी हातातच आलं, खराब झालं बहुतेक ते झाड. आता त्याची जागा चेंज करते, कारण मी तिथे शेड केल्यामुळे त्याला पुरेसं ऊन मिळत नसेल, त्यामुळे ते खराब झालं असेल. सो चला आता कामाला लागते. घरची सर्व कामं आवरलीत आणि त्यानंतर बोललेत मी अकोल्याला जात आहे, तुला फ्रीज पाहायचा होता ना, तर चल माझ्यासोबत. तर लगेच रेडी होऊन निघाली. दोन्ही मुलांना घरी ठेवलं. म्हटलं चला, स्वतःहून बोलत आहेत, घेऊन देते फ्रीज म्हणून आली. आणि पूर्ण शोरूम, हे क्रोमाचं शोरूम आहे अकोल्यामध्ये,
तर बघितलं आधी असंच मशीन वगैरे बघितल्या जस्ट टाईमपास. आणि त्यानंतर इथे बॅक साईडला फ्रीज ठेवलेले आहेत. फ्रीज बघितलेत. एक फ्रीज मी पसंतसुद्धा केला. मला खूप जास्त आवडला तो फ्रीज. कन्व्हर्टेबल नाही आहे पण तरी मला छान वाटला. आणि फ्रीज पसंत केल्यानंतर बोलले की चल घरी. मी म्हटलं तुम्ही तर फ्रीज घेऊन देणार होतात ना. तर बोलले मी तुला फक्त फ्रीज पाहायला चल असं बोललो. आज नाही घेऊन देणार आहे, घेऊ आपण एखाद महिन्यानंतर, फक्त तू बघून घे. मग काय थोडी चिडली पण काही पर्याय नव्हता. असा मोठा पोपट झाला आज माझा. पण बघू आता 1-2 महिन्यांनी मला फ्रीज घ्यायचाच आहे. त्यानंतर घरी आले, थोडा आराम केला आणि सायंकाळी आमचा BCचा कार्यक्रम होता. सो तिथे जात आहोत आम्ही. पिहू त्यासाठी ना हेअर कट करावी लागतात. तू हेअर कट नाही करत आणि कसं काय ते केस व्यवस्थित राहतील मग. तू लिफ्ट बोलव ग. आणि आम्ही सर्व मैत्रिणींनी अशा प्रकारे BC टाकलेली आहे की ज्यामुळे आम्ही एकत्र येऊ शकू, भेटू शकू. खरं तर हेच कारण आहे BC टाकायचं. मनी सेविंग हे सेकंड रिझन आहे, पण खरं कारण एकमेकींना भेटणं बोलणं हेच आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदाही घेतो. तिथे मला जास्त शूट करता आलं नाही कारण पिहू मोबाईलच घेऊन बसलेला होता. आणि त्यामुळे चला आता घरी आले आणि लगेच मला चिवडा करायचा होता कारण आता मुलं घरी आहेत. त्यामुळे सतत दिवसभर मम्मा काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे आणि कितीदा बनवून द्यायचं. त्यामुळे मग म्हटलं चला थोडासा चिवडा करून देऊ, म्हणजे कसं जेव्हा मला बनवायचा कंटाळा येते तेव्हा चिवडा बरा पडतो. तर यासाठी मी सर्व इथे कट करून घेतलेले आहेत. 4 कांदे आणि ते छान असे लांब लांब कट केलेत. सोबत हा आहे कढीपत्ता. 1 वाटी कढीपत्ता घेतला आणि 1 वाटी हिरव्या मिरच्या इथं बारीक कट करून घेतल्या. सोबतच अर्धी वाटी लसूण आहे आणि तो पण छान लांब लांब त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आणि इथे जवळपास 1.5 किलो पातळ पोहे आहेत आणि अर्धा किलो मुरमुरे आहेत. आणि त्यानंतर दालव्या, शेंगदाणे, खोबरं हे तर असतंच. तर आता चला चिवडा करायला सुरुवात करते. तर इथे मी हा चांगला मोठा गंज घेतलेला आहे. त्यामध्ये माझा पूर्ण चिवडा व्यवस्थित बसतो. तर त्यामध्ये मी जवळपास 2 वाट्या इथे तेल टाकते आहे. आणि तेल गरम झालं की त्यामध्ये छान 2 चम्मच इथे मोहरी टाकलेली आहे. आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मग धने टाकत आहे. धने मी म्हणजे मलाच आवडतात, घरी कोणाला आवडत नाही तरी टाकते. धन्यानंतर जिरं टाकलं छान मोठी 2 चम्मच. आणि सोबतच इथे सोप पण टाकत आहे. सोप पण मला खूप जास्त आवडते चिवड्यामध्ये. तर आणि हे सर्व छान तडतडलं की त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि त्या छान लालसर होईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर छान वाटीभर कढीपत्ता टाकला आणि सोबतच त्यामध्ये आता लसणाचे काप टाकायचे आहेत असे छान मोकळे मोकळे करून. आणि त्यानंतर पूर्ण कांदा, जे 4 कांदे मी चिरलेले आहेत ते पण हातानेच असे मोकळे मोकळे करून टाकत आहे. कांद्यामुळे चिवड्याला खूप मस्त टेस्ट येते. तर इथे मी 4 छान मोठे कांदे घेतलेले आहेत आणि ते टाकत आहेत. आता बऱ्याच जणी म्हणतात की कांदा टाकला की चिवडा वाटळ होतो, पण आता मी तर नेहमीच करते, दिवाळीला अशाच पद्धतीने करते मी आणि मधातही करायचं असला तर असाच करते. तर इथे छान हे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. आणि त्यानंतर आता यामध्ये मी छान खोबरं, शेंगदाणे आणि दालव्या टाकणार आहे. आणि हे पण छान थोडं 2 मिनटं परतून घेतलं की त्यानंतर त्यामध्ये मोठे 2 चम्मच छान हळद घालायची आहे. आणि जितकं तुम्हाला आवडतं तितक्या प्रमाणात त्यामध्ये मीठ घालायचं आहे. तर मी इथे आधी 3 चम्मच मीठ घालून घेत आहे आणि नंतर पण मी एखाद चम्मच पुन्हा ॲड करेल. आणि हे छान मिक्स केलं की यामध्ये आपल्याला पोहे ॲड करायचे आहेत. पोहे मी छान गाळून घेतलेत आणि त्यानंतर इथे यूज करत आहे. तर अर्धे पोहे आधी घालते आणि ते थोडंसं मिक्स करून घेते. आणि आता हे 1.5 किलो पोहे आहेत, पण यातले पावभर पोहे मी पिहूसाठी वेगळे काढून ठेवले होते. सोबतच अर्धा किलोमधले काही मुरमुरे पण वेगळे काढून ठेवले होते, कारण पिहूला इतका मसाला नको असतो चिवड्यामध्ये आणि इतके तिखट पण चालत नाहीत आणि आम्हाला सर्वांना स्पायसी आवडतात त्यामुळे. आणि हे सर्व मिक्स केल्यानंतर मी यामध्ये छान 2 मोठे चम्मच
चाट मसाला पण ॲड केला होता. चाट मसाल्यामुळे पण खूप छान चव येते आणि तो मी ॲड करतेच. आता बऱ्याच जणी निमसत आणि साखर मिक्स करून दळून टाकतात, पण आमच्याकडे तेवढंसं आंबट आवडत नाही म्हणून मी चाट मसालाच यूज करते. आणि छान हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि मी हे सर्व पोहे इथे छान भाजून घेत आहे. आता मी थोडे थोडे घेऊन असे चेक करत राहते. जर त्याचा छान चुरा झाला म्हणजे ते पोहे चांगल्या प्रकारे भाजल्या गेलेत. आणि त्यानंतर मग त्यामध्ये मुरमुरे ॲड करते. आता बऱ्याच जणी मुरमुरे पोहे आधी भाजून घेतात आणि नंतर फोडणीमध्ये टाकतात, तर मी तसं न करता सर्व एक सोबतच करते. त्यामुळे माझा टाईम वाचतो, सोबत मेहनत पण वाचते. आता हे सर्व मला एकजीव करून घ्यायचं आहे. गंज पुरेसा आहे एवढ्या चिवड्यासाठी. तर बघा इथे माझा चिवडा छान बनवून तयार आहे. कशी बनवत आहे पिऊ पोळी तू? तू खाशील ना तुझी पोळी? तुला जेवावं लागणार आहे ती. पिहू, ही कोणती स्टाईल आहे तुझ्या हातात तिरपे करू करू पोळी बनवायची? माझी स्टाईल आहे. तुझी काय आहे? तुझी स्टाईल आहे. पण ती बघ ना इथे कशी झाली, तिथे कुठे कुठे जाळ, कुठे बारीक. व्यवस्थित करणं. तुला पोळ्या करता आल्या पाहिजे ना, आता तू मोठा होत आहे ना. मग मुलं पण स्वयंपाक करतात, तुला शिकायलाच पाहिजे आता स्वयंपाक. काय नाही, तुला कोणी सांगितलं असं की मुलं स्वयंपाक नाही करत? मुलं जेवण नाहीत करत का? मुलांना भूक नाही लागत का? काय आहे ती तसं तोंड कशाला करत आहे वाकडं तिकडं? नाही, हे कोणतं डान्स करून करून तुझं पोळ्या करणं आहे. आणि ती पोळी बघ चालली पोलपाटाच्या खाली. तुलाच खायला देणार मी, नाही तर तुझ्या पप्पाला. तूच तर म्हटलं मम्मा माझ्यासाठी मला पोळी बनवू दे. चला झाला माझा पिहू आता पोळ्या करणार ट्रेन. म्हणू पिल्लू, पोळ्या येतात ना तुला आता? आता मी गावाला गेली की पप्पाला अशा पोळ्या करून खाऊ घालायला. मी गेली की तू पण येशील. मग पप्पाला कोण जेवण करून देत जाईल? आजी तर आपल्या सोबतच येते कुठे पण. मग तू शिकला ना आता पोळी करायला? तू माझी डेंजरस रोटी. दीदी म्हणते डेंजरस रोटी आहे पिऊची. अरे बाबा बस झालं. कुठं नको नको बाबा, आणखी नको बनवू. एकच एक. बघा हा चिवडा झाला आता थंड. आता भरून ठेवते. आणि पिहूचा चिवडा आहे तो पण आता बऱ्यापैकी थंड झालेला आहे. याला होऊ देते आणखी 5 मिनिट. तोपर्यंत आमचा चिवडा भरून ठेवते. चिवडा झाला बनवून. आमच्यासाठी वेगळा चिवडा केला, सोबत पिहूसाठी इथे असा फिक्का चिवडा केला. मी फक्त त्यामध्ये मिरच्या टाकल्या, काढून घेतल्यात आणि त्यानंतर हळद टाकून फक्त पोहे आणि मुरमुरे, त्या व्यतिरिक्त त्याला काहीही नको असते. तर त्याच्यासाठी असा चिवडा केला. आणि आमचा चिवडा पण छान झालेला आहे टेस्टला. मी टेस्ट करून बघितला नाही, पण सासूबाई आणि आरूंनी सांगितलं मम्मा चिवडा छान झाला, म्हणजे छान झालाच असेल. आणि अहो राहिलेत आणखी यायचे, तर अहो आल्यावर त्यांनाही देईल आणि विचारेल, कारण त्यांची खूप जास्त फरमाईश होती चिवडा कर चिवडा कर. तर म्हटलं ठीक आहे. आणि चिवडा तर झाला, पण भांडी तुम्हाला दाखवते. ऐक, भांडी खूप जास्त पडलेली आहेत. ज्या गोष्टीचा सर्वात जास्त मला कंटाळा येतो ना, तीच गोष्ट मला सर्वात जास्त करावी लागते. इतकी सारी भांडी पडतात आमच्याकडे, माहित नाही कशी. दिवसभर भांडी 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 घासू घासून माझं आयुष्य चाललं सर्व. चला काही पर्याय नाही, पण आता भांडे घासून घेते. आणि त्यानंतर बस आता अहो आले की जेवण. आईंचं, आरोहीचं, पिऊचं जेवण झालेलं आहे. पिऊ तर झोपी पण गेलेला आहे. मी थांबलेली आहे अहोंसाठी. अहो आले की मी पण जेवून घेते आधी सरळ झोपी जाते. आज भयंकर थकवा आलेला आहे. चला तर मग असा होता आजचा ब्लॉग. पुन्हा भेटू अशाच एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय, टाटा.